नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. असं म्हणतात की कोल्हापूरला कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो, लढा द्यावा लागतो. कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं या मागणीसाठी जवळपास 40 ते 45 वर्ष लढा सुरू होता आणि कोल्हापूरसह 5 अन्य जिल्हे म्हणजे एकूण 6 जिल्ह्यांना खंडपीठ का आवश्यक आहे याच्याबद्दल वारंवार पत्रव्यवहार केला जात होता. सर्वोच्च न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत आणि अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते विधिमंडळातल्या सर्व लोकांपर्यंत ही मागणी सातत्यानं केली जात होती की कोल्हापूरला खंडपीठ हवंय. म्हणजे दैनिक पुढारीचे संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशननं वर्षानुवर्ष खंडपीठासाठी लढा निर्माण केला. कोल्हापुरातल्या अनेक संघटना या सातत्यानं खंडपीठासाठी आग्रही होत्या. प्रसाद जाधव असतील किंवा माणिक पाटील चुएकर असतील यांच्यासह अनेकांनी वेगळ्या पद्धतीनं आंदोलनं केली. या सगळ्याचं फलित म्हणून आता कोल्हापूरसाठी सर्किट बेंच मंजूर झालेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये हे सर्किट बेंच कार्यान्वित होते. त्यामुळं कोल्हापूरचा एक प्रदीर्घ काळचा लढा यशस्वी झाला आणि एक प्रमुख मागणी मान्य झाली, याच्याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये आनंद आहे. पण मुळात हे सर्किट बेंच कोल्हापूरला आलं म्हणजे नेमकं काय होणार आहे, त्याच्यातून कोल्हापूरच्या सामाजिक आर्थिक किंवा अन्य कोणकोणत्या क्षेत्रांवरती कसे परिणाम होणार आहे, सर्किट बेंचचा नेमका फायदा कुणाला आहे, या विषयावरती मला जाणून घ्यायचे आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये मी 2 मान्यवरांना बोलवलेलं आहे. खंडपीठ कृती समितीच्या माध्यमातून ज्यांनी सातत्यानं हे सर्किट बेंच किंवा खंडपीठ व्हावं, अस्तित्व व्हावं यासाठी ज्यांनी पाठपुरावा केला ते खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट VR पाटील सर, आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर आजचे आपले दुसरे गेस्ट आहेत ते मी त्यांना भेटल्यानंतर मला एकदम भारी वाटलं. आपला कोल्हापूरचा एक तरुण मुलगा आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दिल्लीमध्ये काम करतोय आणि जे संपूर्ण देशभरामध्ये 3,500 वकील आहेत की ज्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाची अधिकृत मान्यता आहे, त्यामधले आपले कोल्हापूरचे सुपुत्र ओंकार देशपांडे. नमस्ते. मूर्ती लहान कीर्ती महान असे ना म्हणता येईल, पण मला ओंकार मनापासून भेटून आनंद वाटला की कोल्हापूरचा एक मुलगा आज सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करतोय आणि आज या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये म्हणजे ओंकार हे सुद्धा कोल्हापूरचेच आहेत. कधी काही ते पण बार असोसिएशनचे सदस्य होते, निवडून आलेले होते आणि या खंडपीठाच्या लढ्यामध्ये ते सुद्धा अग्रेसर होते. त्यामुळं खंडपीठाच्या लढ्यामधल्या 2 सोल्जरना घेऊन आज आपण बोलायचं आपल्याला. मला VR पाटील सर तुम्हाला विचारायचंय, खंडपीठ आणि सर्किट बेंच ह्याच्यात नेमका फरक आहे का आणि असेल तर तो काय आहे? हा, खंडपीठ आणि सर्किट बेंच यामध्ये निश्चितच नेमका फरक आहे. फरक असा आहे की जी बेंचेस स्थापन होतात ते राज्य पुनर्रचना कायदा कलम 51 प्रमाणे बेंचेस दाखल होतात. तर कलम 51(2) प्रमाणे खंडपीठ स्थापन होतं आणि 51(3) प्रमाणे सर्किट बेंच स्थापन होतं. मुळात ह्यातला महत्त्वाचा फरक बघितला तर खंडपीठ ही कायमस्वरूपी व्यवस्था असते आणि सर्किट बेंच ही एक तात्पुरती व्यवस्था म्हणलं तर चुकणार नाही. फक्त यामध्ये असं आहे की सर्किट बेंच जे स्थापन केले जाते त्यासाठी ज्या वेळेला राज्यात एखाद्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना वाटेल की आता अशा ठिकाणी कामाचा निपटारा करण्यासाठी सर्किट बेंचची आवश्यकता आहे, त्यावेळेला राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणजे राज्याच्या म्हणजे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश गव्हर्नर साहेबांशी कन्सल्ट करून किंवा राज्य शासनाशी संमतीनं सर्किट बेंचची स्थापना करू शकतात. बरं. आणि पण मग तुमचा लढा तर होता खंडपीठासाठी, पण आता आपल्याला मिळाली सर्किट बेंच. होय, तर खंडपीठासाठीची जी प्रक्रिया आहे ती दीर्घ प्रक्रिया आहे. खंडपीठ स्थापन होण्यासाठी आता आपण जी सर्किट बेंचची सुरुवातीची आता जी पहिली एक पायरी असं म्हणलं तर चुकणार नाही, कारण सर्किट बेंच स्थापन झाल्यानंतर त्याचं रूपांतर पुढं खंडपीठामध्ये होऊ शकतं. कारण 51(2) प्रमाणे जी तरतूद आहे त्यामध्ये काय होतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्य न्यायाधीशांनी खंडपीठाचा प्रस्ताव तयार करून तो सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवावा लागतो आणि सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर त्याला राष्ट्रपतींनी मान्यता द्यावी लागते. म्हणजे जी खंडपीठाची मागणी आहे ती राष्ट्रपतींच्या सहीने. थोडक्यात खंडपीठ हे केंद्रीय स्तरावर आणि सर्किट बेंच हे राज्य स्तरावर मंजुरीचे अधिकार केंद्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर. पण मग ओंकार मला सांगा की कोल्हापूरसाठी खंडपीठ पाहिजे होतं, याचा लढा आपण महाराष्ट्र सरकारकडे करत होतो,
पण मग आपला लढाच चुकला होता, आपण ती सगळी मागणी करावी होती केंद्र सरकारकडे. नाही, लढा चुकला होता असं मी म्हणणार नाही. बर, लार्जर गोल जर बघायला गेलं तर खंडपीठ आहे. बरोबर. आत्ताचं हे त्याचं एक पहिलं अंग आहे, पहिला टप्पा. हा, पहिला टप्पा म्हणू शकतो. आज जसं राज्य सरकारच्या पुढाकारानं बॉम्बे हायकोर्टच्या चीफ जस्टिस यांच्या संमतीनं हे जसं नोटिफिकेशन निघालं, आता जसं हे सुरळीत होईल आणि आता ज्या पद्धतीनं याची रचना होईल, थोडा कालावधी जाईल, याच्यानंतर तुम्ही पाहाल की त्याचं रूपांतर हे खंडपीठामध्ये होईल. त्याच्या लढा चुकलेला नव्हता, ते लार्जर गोल आहे. अच्छा, हे एक पहिला टप्पा मागणी होती खंडपीठाची आणि मंजूर झालं सर्किट बेंच, पण तो त्याचा पहिला टप्पा म्हणूया. तर सर्किट बेंच आणि ह्याच्यामध्ये कामाच्या स्वरूपामध्ये फारसा फरक नाही. पुढचा प्रश्न तोच होता की त्यात कामाच्या स्वरूपामध्ये किंवा पक्षकारांच्या दृष्टीनं काही फरक नाही. कारण सुप्रीम कोर्ट आता जे आपलं सर्किट बेंच होणार आहे, इथं काम नियमित चालणार. अच्छा, काम नियमित परिक्रमा नाही, तसं नाही. परिक्रमा कोर्ट नाही, फिरतं नाही, हे कायमस्वरूप इथं काम नियमित चालू राहणार. प्रश्न असतोय की जे न्यायाधीश नेमले जातात ते न्यायाधीश खंडपीठामध्ये कायमस्वरूपी असतात आणि सर्किट बेंचमध्ये तात्पुरते असतात. तात्पुरते याचा अर्थ काय की आता आपल्याकडे जे न्यायाधीश नेमले जातील त्यामध्ये काही दिवसांनी नागपूर बेंचमधून न्यायाधीश येतील, औरंगाबाद बेंचमधून न्यायाधीश येतील किंवा गोवा बेंचमधून न्यायाधीश येतील, मुंबईच्या मुख्य ह्याच्यातून न्यायाधीश येतील. तर हे जे न्यायाधीश येण्याची प्रक्रिया आहे, न्यायाधीश बदलत राहतील पण काम मात्र नियमित चालू राहणार. म्हणजे पक्षकारांना जो रिलीफ पाहिजे, ह्या संपूर्ण व्यवस्थेचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे तो पक्षकारांनी. आपण जो लढा चालू केला तो पक्षकारांच्यासाठी, त्यांना जो न्याय पाहिजे तो न्याय मात्र इथं सुलभपणानं मिळणार आहे. म्हणजे काय होतं, मुंबई उच्च न्यायालयात जायचं असेल तर मुंबईला जायला पाहिजे. त्याच्यासाठी पक्षकारांचा, लोकांचा वेळ, पैसा, श्रम हे सगळंच खर्ची पडायचं. आता जेव्हा सर्किट बेंच कोल्हापुरात आलेला आहे तेव्हा लोकांचे हे सगळ्याची बचत होणार आहे. पैशाची बचत होईल, वेळेची बचत होईल, श्रम कमी होतील. पण मला तुम्हाला विचारायचं, आता जेव्हा सर्किट बेंच हा आपण पहिला टप्पा म्हणतोय तेव्हा असे काही त्याच्यामध्ये कालबद्ध कार्यक्रम असतो का की सर्किट बेंच झाल्यानंतर इतक्या वर्षामध्ये तिथं खंडपीठ होणार, असं काही त्याच्यामध्ये प्रोटोकॉल आहे का? नाही, तसा प्रोटोकॉल तसा नाही आहे. बर, सर्किट बेंच झाल्यानंतर थोडा कालावधी, मी जसं म्हणलं तर थोडा कालावधी का जायला लागेल, कारण ही एक पुनर्रचना आहे एक प्रकारे. ह्या पुनर्रचनेमध्ये बऱ्याच गोष्टी होणार आहेत. या 6 जिल्ह्यांमधले वकील येणार आहेत, मुंबई हायकोर्टाचे जजेस येणार आहेत, पक्षकार येणार आहेत, तशी डेव्हलपमेंट, तसं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तसं ते सुरळीत, म्हणजे त्याला एक सेटल होणं. ते सेटल झाल्यानंतर जेव्हा त्याची तिथपर्यंत ती क्षमता जाईल त्याच्यानंतर त्या खंडपीठामध्ये त्याचं रूपांतर होईल. पण मूळ आपलं काय आहे की पक्षकारांची सुलभता, वेदर इट इज सर्किट बेंच ऑर इट इज खंडपीठ, आता त्याचा पक्षकारांच्या न्यायदानाशी त्याचा हे नाहीये. म्हणजे ते आता खंडपीठ आहे म्हणून पक्षकारांना वेगळा न्याय मिळाला किंवा सर्किट बेंच आहे म्हणून कमी न्याय मिळाला असं नाहीये. ती एक फॉर्मॅलिटिकल त्यांची अरेंजमेंट आहे. थांबवतो, दोघांनाही प्रश्न विचारायचा. लोकांच्या मनातला प्रश्न आहे की मुळात असं म्हणतात की कोर्टाची पायरी आयुष्यात कधी कोणाला चढायला लागू नये, कोर्टाची आणि हॉस्पिटलची. आणि आता तर न्याय सुद्धा महाग झालाय, सर्वसामान्याला मिळत नाही. मग अशा वेळेला सर्किट बेंच असेल किंवा खंडपीठ असेल, हे केवळ वकिलांचा व्यवसाय वाढावा आणि ज्यांना कोर्टात जाण्याची दुर्दैवानं वेळ येते त्यांच्यासाठीचा विषय आहे. प्रत्येक सर्वसामान्य माणूस म्हणतो आम्हाला कोर्टात जायचंच नाहीये. मग या सर्किट बेंचचा कोल्हापूरला फायदा झाला म्हणजे नेमकं काय फायदा झाला? एक बाब नक्की आहे की कोर्टाची पायरी चढू नये असं कितीतरी म्हणलं तर कोर्टात येणारी जी लिटिगेशन आहे आपण बघितली तर लिटिगेशनचं प्रमाण हे वाढतच चाललेलं आहे दुर्दैवानं. होय, त्यामुळं काय होतंय की जे लिटिगंट्स आहेत, म्हणजे पक्षकार आहेत, यांचा जो काय फायदा होणं अपेक्षित आहे त्यासाठी आपण वकिलांचा फायदा म्हणलं तर वकिलांचा व्यवसाय वाढेल किंवा हे वाढेल, हा एक त्या अनुषंगानं होणारा निश्चितपणानं एक फरक राहील. पण सर्वात महत्त्वाचा घटक पक्षकार असल्यामुळं यामध्ये काय होणार आहे की ज्या वेळेला आपण आता जरी बघितलं सर्किट बेंच आणि याच्यातला मी खंडपीठातला प्रश्न, आता खंडपीठात कधी रूपांतर होईल हा एक आपला महत्त्वाचा विषय. टाईम बाउंड लिमिट नाही. पण काय होतंय की ज्या वेळेला आता इथं सर्किट बेंच चालू झालं की ज्या प्रमाणात इथं कामांचं फायलिंगचं प्रमाण वाढणार आहे, जेवढं फायलिंग जास्त होईल तेवढं लवकरात लवकर खंडपीठामध्ये त्याचं रूपांतर होणार.
कामाचं प्रमाण वाढल्यानंतर बरं. ते होतं. त्यामुळे आता काय होतं म्हणजे खटले वाढले पाहिजे. खटले वाढले पाहिजेत नाही. काय होतं आता बरेचशी कामं आता दिवाणी दाव्यात असू दे किंवा फौजदारी कामात असू दे, इंटरिम ऑर्डर हा एक प्रकार असतो की अंतरिम ऑर्डर, की त्यामध्ये बरेचसे कामासाठी त्यामध्ये एखाद्या कामाविरुद्ध आदेशाविरुद्ध अपील किंवा दाद मागायची झाली तर त्यासाठी हायकोर्टला जावं लागतं, मध्ये अपील नसतं. त्या अशा वेळेला बरेचसे पक्षकार निव्वळ ते परवडत नाही म्हणून तिथपर्यंत जात असतात. पण मग आता मला सांगा, या सिस्टीम मध्ये जर एखाद्या व्यक्तीला पक्षकाराला हायकोर्टात अपील करायचं असेल, तो कोल्हापूरचा आहे किंवा सांगलीचा आहे, तर त्याला मुंबईला जायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक कोल्हापुरातच नाही. आता इथून पुढं आता जे काही नवीन फायलिंग आहे हे कोल्हापूरमध्येच होईल. ह्या 6 जिल्ह्यांच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या 6 जिल्ह्यांमधले जे पक्षकार आहेत आणि आजपर्यंत ज्यांना मुंबईला जायला लागत होतं हायकोर्टाच्या कुठल्याही कामासाठी, तर आता ते कोल्हापुरातच फायलिंग चालू होईल आणि ऑटोमॅटिकली ते कोल्हापूरच्या आपल्या सर्किट बेंच समोर ते लिस्ट व्हायला सुरू होईल. म्हणजे पक्षकाराला कोणतं न्यायालय निवडायचा अधिकार नाहीये. म्हणजे मला जर मुंबई हायकोर्टासमोरच जायचंय नाही, तसं होत नाही. आता हे ज्युरिडिक्शन आलं. हे ज्युरिडिक्शन 6 जिल्ह्यांच्यासाठी कोल्हापूर सर्किट बेंचचं ज्युरिडिक्शन आलं. ह्या 6 जिल्ह्यात जी काही कामं दाखल करायची असतील ती कामं इथंच दाखल होतील, किंवा 6 जिल्ह्यातले आता जे प्रलंबित कामं आहेत ती प्रलंबित कामं संपूर्ण कामं कोल्हापूर सर्किट बेंच येऊन त्यांचं कामकाज 18 ऑगस्ट पासून कोल्हापुरात चालू होणार आहे. त्याचा कोल्हापूरच्या सर्वसामान्य नागरिकाला काय फायदा होईल? बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं की आपण सुरुवातीला आहे की या 40 वर्षांच्या, म्हणजे मी या प्रश्नाला थोडंसं ऑफ जातो, की म्हणजे या 40 वर्षांच्या या लढ्यामध्ये बऱ्याच जणांनी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं हा लढा दिलेला आहे. या लढ्याला राजकीय असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, सगळे पैलू आहेत आणि सगळ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतो की तुम्ही याची दखल घेतलीत आणि याला इतकं एक महत्वाचा विषय समजलात. तर त्या सगळ्यांचं स्मरण करून आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपात इथं आहोत, कारण या लढ्याला खूप पैलू आहेत आणि अनेकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. म्हणजे आता मी तर असं म्हणेन की याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, इथून पासून ते आपले चीफ जस्टिस गवई साहेब, या सगळ्यांनी मनावर घेतलं म्हणून हे झालं. म्हणजे मला विचार की आताच ही कशी काय असं म्हणलं तर अवघड होणार नाही. चीफ जस्टिस, मुंबई हायकोर्टचे चीफ जस्टिस आणि मुख्यमंत्र्यांचं योगदान आहेच, वादच नाही. पण यामध्ये सर्वात जास्त मोठं श्रेय आहे ते गवई साहेबांचं आहे. एक्झॅक्टली. नाही ते 40 वर्ष झालं नाही, त्याला काय झालं की गेली 4 ते 5 वर्ष आमचं 40 ते 45 वर्ष आंदोलन चालू आहे, पण आम्हाला ज्युडिशरीमधून जो सपोर्ट मिळाला पाहिजे होता तो कधी मिळत होता, किंबहुना ज्युडिशरीमधून फारसा अनुकूल हे नव्हता. पण गेली 5 वर्ष गवई साहेब सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश असताना ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमासाठी जातील तिथं जाहीरपणे त्यांनी कोल्हापूर येथे सर्किट बेंच झालं पाहिजे यासाठी या मागणीला जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपलं मत स्पष्टपणानं मांडलेलं आहे. आणि त्यामुळं ज्या वेळेला त्यांनी सरन्यायाधीश पदाची सूत्र त्यांच्या हातात आली त्या दिवशीपासूनच त्यांनी हे कोल्हापूरचं सर्किट बेंच स्थापन करायचंच अशा प्रकारे कामकाज सुरू केलं होतं. एक निश्चितपणानं आपली वेळ अतिशय चांगली की आपण भूषण गवई साहेब सरन्यायाधीश झाले आणि आपल्याला हा म्हणजे 40 वर्षाच्या लढ्यातलं चांगलं यश मिळालं. हे कोल्हापूरकरच नव्हे तर 6 जिल्ह्यांच्या सर्व नागरिकांचं, पक्षकारांचं फार मोठं फलित आहे. ठीक आहे. आपण आता मागाशी बोलत होतो ओंकार, त्यानुसार याचा एकूण 40 वर्षाचा लढा आहे, त्याला आत्ता यश आलं, पण याचे कोल्हापूरच्या सर्वसामान्य नागरिकांना काय परिणाम होतील, इथली आर्थिक किंवा सामाजिक दृष्ट्या काय फरक होईल त्यामध्ये? पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की आपल्या सर्व यंत्रणेचा पक्षकार हा केंद्रबिंदू आहे. बरोबर. त्याच्यामुळं आर्थिक जडणघडण आणि अर्थकारण ह्याला बरेच पैलू आता येणार आहेत. सर्व ह्या 6 जिल्ह्यातले पूर्ण पक्षकारांना कोल्हापुरात यावं लागेल. त्या निमित्तानं त्यांचं राहणं खाणं किंवा त्यांच्या व्यवस्था आल्या. मग या 6 जिल्ह्यातले जे वकील मुंबई हायकोर्टात आहेत त्याच्यातले पैकी बरेच जण हा निर्णय घेतील की आम्हाला कोल्हापुरात येऊन स्थायिक व्हायचंय, म्हणजे मुंबईतल्या दगदगीत राहण्यापेक्षा मी इथं निवांत राहतो आणि तेच काम इथं येऊन करतो. त्यामुळे त्यापैकी ते लोक इथं येतील. कोल्हापुरात पण असे पोटेन्शियल असणारे बरेच वकील आहेत की ज्यांना मुंबई हायकोर्टासमोर काम करायची ताकद आहे,
पण मुंबई आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि ती दगदग या ह्यानं किंवा परिस्थितीमुळं त्यांना जायला झालेलं नाही. ते सगळेजण नवीन पिढी तयार होईल की जी हायकोर्टासमोर उभी होत आहे. हे होतील वकिलांच्या मधले बदल. पक्षकार आल्यामुळं इथल्या सगळ्या म्हणजे रिअल इस्टेट म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, या डेव्हलपमेंट वाढतील. आता लक्षात घ्या की हा विषय राजकारणाच्या पलीकडे गेला. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे खूप मातब्बर राजकारणी कोल्हापुरात आहेत, सगळेजण सार्थपणे सगळं करतात. पण हा विषय जसं आत्ता सर पण म्हणले की आपले सर्वोच्च न्यायाधीश गवई साहेब त्यांनी जो पुढाकार घेतला आणि बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या यानं हा झालं, म्हणजे हे स्वप्न, म्हणजे आमच्यासारख्या वकिलांना हे विश्वास बसायला काही कालावधी गेला की हे खरंच झालंय. कारण ते स्वप्नवतच होतं या सगळ्या परिस्थितीत, पण हे झालं. म्हटल्यानुसार जेव्हा सर्किट बेंच अस्तित्वात आलेला आहे तेव्हा 6 जिल्ह्यातील वकिलांची, पक्षकारांची वर्दळ वाढेल. त्यामुळे इथल्या रिक्षावाल्यांपासून ते हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांचा व्यवसाय वाढू शकेल. बरोबर. रिअल इस्टेटला बूम येईल, कारण अनेक लोक कोल्हापुरात राहण्याच्या दृष्टीने विचार करतील. बरोबर. पण कोल्हापूरचं इन्फ्रास्ट्रक्चर आहेत ते आता रस्ते कमी पडायला लागलेत. आत्ताच ट्रॅफिक जॅमचा एवढा प्रॉब्लेम आहे. आता आपण जी सर्किट बेंचसाठी CPR समोरची जी इमारत निवडलेली आहे ती इमारत पुरेशी आहे का, आणि ती इमारत निवडण्याचं कारण काय? आता सर्किट बेंचसाठी जी इमारत आपण निवडलेली आहे ही तात्पुरती व्यवस्था आहे. बर. आपण जी मागणी केलेली आहे पहिल्यापासून सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी शेंडा पार्क येथील जमिनीची आपण मागणी केलेली आहे. 27 एकर जमीन आपल्यासाठी प्रस्तावित ठेवलेल्या अशा प्रकारचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाकडे आणि शासनाकडे दिलेला आहे. त्यामुळं ही जी व्यवस्था आहे की सर्किट बेंच आता सुरू करायचं तर आपल्याकडे जागा कुठली उपलब्ध आहे हे महत्वाचं होतं. आणि ती महत्वाची जागा म्हणजे आमच्याकडे त्यावेळेला आपली जुन्या न्यायालयाची इमारत जी होती अत्यंत देखणी आणि ऐतिहासिक इमारत, ऐतिहासिक इमारत, फार सुंदर इमारत. त्याला इतिहासच आहे की ज्या वेळेला आपली जी इमारत आहे आता जिथं डिव्हिजन बेंच होणार आहे ह्या इमारतीमध्ये पूर्वी आपलं म्हणजे आपल्या संस्थान कालामध्ये ते 1931ला राजाराम महाराजांनी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट संस्थांचं चालू केलेलं होतं. कोल्हापुरात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट होतं. त्याची काही निवाडे होते. त्यासाठी कोल्हापूर लॉ रिपोर्टर नावाचा एक अंक देखील प्रकाशित होता. म्हणजे लॉ रिपोर्टर्स आहेत त्याप्रमाणे कोल्हापूर लॉ रिपोर्टर नावाचा हे पण रिपोर्टर पण प्रसिद्ध होत होता. म्हणजे आपल्याकडे ही न्यायदानाची परंपरा संस्थान कालापासून चालत आलेली आहे. उच्च न्यायव्यवस्थेची जी परंपरा आहे ती पण संस्थान कालापासून चालू झालेली आहे. सुप्रीम कोर्ट म्हणून त्या ठिकाणी काही वेळेला राजाराम महाराजांनी स्वतः न्यायनिवाडे केलेले आहेत. ही जी परंपरा आपल्याला आहे आणि ह्या ठिकाणी होण्याचं महत्त्वाचं कारण आता आपण ज्या बिल्डिंगला आपण प्राधान्य दिलं, आपल्याकडे जी जागा अवेलेबल आहे म्हणून सांगितलं, त्याचं मुख्य कारण तेच होतं की ज्या ठिकाणी पूर्वी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय संस्थांचं होतं त्याच ठिकाणी आपल्याकडे हे उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरुवात होती. ही आपल्याला आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. म्हणजे राजाराम महाराजांनी जिथे न्यायालय सुरू केलं त्याच इमारतीमध्ये आता नव्या काळातील आधुनिक सर्किट बेंच तिथे यायला लागेल. म्हणजे एवढा मोठा प्रदीर्घ इतिहास त्या इमारतीला, ती एक पवित्र वास्तू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ती वास्तू फारच देखणी आहे, काही प्रश्नच नाही. ह्याच विषयाला जोडून सांगतो की तुम्ही शाहू महाराजांच्या कालावधीत जेव्हा आपलं संस्थान होतं तेव्हाच जर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असेल आणि ते कार्यरत असेल, याचाच अर्थ हा आहे की इथली लोक ही कायदा पाळणारी आहेत. म्हणजे लोक कोर्टात जातात, म्हणजे हे दुर्दैव असेल काही जणांचं, पण लोकांचा कायद्यावरती विश्वास आहे आणि लोकांना कोर्टामध्ये काहीतरी न्याय मिळेल ही भावना आहे. त्याच्यामुळे त्या वेळेपासूनच आपल्याकडे तो इतिहास होता. त्या इतिहासाला आता पुन्हा बळकटी आली आणि आता हे नवीन हे सुरू झालं. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये त्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या कामकाजामध्ये आपल्याला सांगायला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या न्यायालयासमोर स्वतः वकील म्हणून काम चालवलेलं आहे. क्या बात आहे. त्या संस्थान कालामध्ये डॉक्टर आंबेडकर या आपल्या CPR समोरच्या न्यायालयात येऊन तिथं काम करून गेलेले आहेत. ग्रेट. खऱ्या अर्थानं ऐतिहासिक पुण्यभूमी आहे. पण मला आता तुम्ही म्हटलात त्यानुसार मला विचारायचे की आपल्याकडे मुळात महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते रामशास्त्री प्रभूणींपर्यंत आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज, राजाराम महाराज या सगळ्याच लोककल्याणकारी राजांचा न्याय झटपट असायचा, न्याय निवाडा झटपट असायचा. पण आता उलटी परिस्थिती आहे.
वर्षानुवर्ष तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. हे का होतंय? म्हणजे तुम्ही यातले जबाबदार घटक आहात. जेव्हा तुम्ही म्हणताय की सर्किट बेंचमुळे लोकांचा वेळ पैसा वाचेल, तर तो वेळ वाचेल म्हणजे फक्त प्रवासाचा वेळ वाचेल. त्या खटल्यावरती तारीख पे तारीख जे चालू आहे ते कधी बदलणार आहे की नाही? तुम्ही पण एक नागरिक आहात, त्यामुळे तुम्ही वकील म्हणून उत्तर देऊ नका. नाही 100% मी या मताशी, म्हणजे हे तुमचं चुकीचं नाहीये. म्हणजे सामान्य नागरिकाचा कल किंवा सामान्य नागरिकाचा अनुभव हा असा येणं हा स्वाभाविक आहे. पण कसं आहे की आपल्याकडे जे काही कायदे आहेत आणि जी काही व्यवस्था आहे, जे काही प्रोसिजर आहे, रूल्स आहेत, त्या रूल्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामुळं त्या म्हणजे एखादी केस पुढे जायला त्याला खूप कारणं अवलंबून आहेत. कारण पण मला सांगा की तुमच्याकडे न्याय व्यवस्थेमध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयापासून उच्च न्यायालय ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लाखानं केसेस पेंडिंग आहेत. मग त्याचा भराभरा निपटारा का होत नाही? काय प्रॉब्लेम आहे? त्याचाच एक भाग म्हणून आपण ही सर्किट बेंचची जी मागणी करतोय की न्यायाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आता काय होतंय की एकाच न्यायालयावरती लोड वाढतोय, विकेंद्रीकरण झालं तर काम जास्तीत जास्त गतीने काम चालेल आणि जास्तीत जास्त कामांचा लवकर निपटारा होईल. पक्षकारांना लवकर न्याय मिळणं हे महत्वाचं उद्दिष्ट आहे. सर्किट बेंच कोल्हापुरात आल्यामुळे कोल्हापुरातल्या वकिलांची फी वाढेल? नाही वाढणार, नक्की. प्रश्न त्या प्रमाणात ज्या प्रमाणात मुंबईतल्या वकिलांची फी असेल त्या प्रमाणात निश्चितच कोल्हापूर, सांगली, सातारा असू दे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या वकिलांची फी असणार नाही. त्याचं एक कारण महत्वाचं असं आहे की आज माझ्याकडे आलेला पक्षकार याच्याने माझी एक कनेक्टिव्हिटी असते, ऋणानुबंध तयार झालेले असतात. त्यामुळं त्याची सगळी आर्थिक क्षमता, कुवत आपल्याला माहीत असते. मुंबईत जाताना मुंबईच्या पक्षकारांचा प्रोफेशनल त्यांच्याशी, वकिलांचा त्यांच्याशी प्रोफेशनल संबंध आलेला असतो. काही वेळा त्यांची फी सांगितली जाते, पण ते परिस्थिती इथं राहणार नाही. कारण माझ्याकडचा पक्षकार जर असेल, त्याचं काम मी बघायला नव्हतं, मी जरी फी सांगितली तर ते म्हणणार की साहेब एवढी फी घ्या, त्याप्रमाणे काम करा. हे इथल्या वैयक्तिक संबंधामुळे आपले कामाची जी फी आहे ती त्या प्रमाणात आपली निश्चितपणाने वाढणार नाही. आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंगचा सुद्धा विषय आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा विषय आहे, जाण्या येण्या, त्यात म्हणजे बरेच पैलू आहेत त्याला. आपल्याकडं हे बघा, नक्कीच तितका खर्च होणार नाही. खर्च मी लक्षात घे की नुसता खर्च हा विषय नाहीये. म्हणजे लोकांचा येण्या जाण्याचा वेळ वाचेल आणि खर्च वाचेल एवढा एकच विषय नाहीये. लोकांना जावं असं वाटणं किंवा त्याच्यावरती अपील करणं किंवा त्याच्यासाठी न्यायासाठी तो लढा देणं ही सुद्धा एक बाब आहे. आता कोल्हापुरामध्ये अनेक जण आता म्हणते तुला आता कोर्टात खेचू नये, उच्च न्यायालयातच तुला आणतो, असं सुरू होईल. उच्च न्यायालयात जाण्याची जी कारण क्षमता, आता आपण म्हणला की रस्ते खराब आहेत किंवा आहेत, आज अतिशय सुलभपणाने ऍक्सेस निर्माण झाला. एखाद्या सामाजिक कामासाठी एखाद्या सामाजिक कामासाठी न्याय मागायचा झाला तर अतिशय सुलभतेनं आज कोल्हापुरातल्या आंदोलनकर्त्यांना सर्किट बेंच हे उपयुक्त, कोल्हापूरच्या विकासासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी अतिशय सुलभ मार्ग निर्माण झाला म्हणलं तरी वावगं. पण सर्किट बेंच आल्यामुळे इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काही बदल होईल? इन्फ्रास्ट्रक्चर पायाभूत सुविधा ज्याला आपण निश्चितपणे होणार. कारण काय होतंय की आता सर्किट बेंचमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर 6 जिल्ह्यातील वकील पक्षकार यांचं इथं येणं जाणं राहणार, दळणवळणाची साधनं वाढणार. त्या अनुषंगानं रस्त्यांचा विकास करावा लागेल. त्याबरोबर आता आपल्याकडे बघितलं तर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढणार. ते झालं, पण मला काय विचारायचंय, एखादे जज सुमोटो दखल घेतील का नागरी प्रश्नांची? म्हणजे कोल्हापुरातील रस्ते खराब आहेत, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, वारंवार ट्रॅफिक जाम होते, तर कोर्ट म्हणून त्याच्याबद्दल महानगरपालिकेचे कान पकडू शकेल का? हे बघा, हायकोर्टाकडं ट्रिमेंडस पॉवर आहे. त्याच्यामुळे ज्या क्षणी त्यांना वाटेल की ह्याच्यामध्ये एक लार्ज मास इन्व्हॉल्ड आहे, त्या क्षणी ते कुठल्याही विषयात हात घालू शकतात. तसं झालं तरच कोल्हापूरचे लोक या सर्किट बेंचचं स्वागत करतील की आपले वर्षानुवर्ष जे भेडसावणारे प्रश्न आहेत त्याला कुणीतरी आता खऱ्या अर्थानं हातोडा घेऊन बसलेला आहे. तसं होईल का? नाही, 100% कारण. आणि तुम्ही जे विचारलात की इन्फ्रास्ट्रक्चर, तर ह्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन रेल्वे, विमान, कनेक्टिव्हिटी ही वाढवायलाच पाहिजे तुम्हाला. कारण हायकोर्टात आता कसं असतं, जेव्हा का हायकोर्टात आत्ता सर्किट बेंच आहे, आत्ता मुंबई चे चीफ जस्टिस ठरवतील
की नागपूरमधले जजेस येतील का औरंगाबादमधले येतील का गोव्यातले येतील. कालांतरानं जेव्हा खंडपीठ होईल तेव्हा नॅशनल स्तरावरती तो विषय जाईल. तेव्हा असं होईल की कर्नाटका हायकोर्टचे जज सुद्धा इकडे आलेले आहेत किंवा केरळ हायकोर्टचे इथं आलेले आहेत किंवा जम्मू काश्मीरचे इथं आलेले आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही जजेसना तिथं डायरेक्ट फ्लाईट्स अवेलेबल झाल्या पाहिजेत. त्यामुळे मी जसं मगाशी म्हणलो की हा विषय राजकारणाच्या पलीकडे का गेलाय, कारण आता त्याच्यात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट इन्व्हॉल्व्ह झाले. आता इथल्या लोकांना जेव्हा दिल्लीला यायचं आहे तर ऑब्व्हियसली तेव्हा त्यांना ती सुद्धा कनेक्टिव्हिटी तयार करणं गरजेचं आहे ना. म्हणजे विमानच नाही, रेल्वे असेल किंवा बाकीच्या 4 गोष्टी असतील तर त्यामुळे हे खूप खूप बदल होतील. आणि आपण बघायला गेलं आता ह्या 6 जिल्ह्यांमधले प्रश्न म्हणजे आता एक पुणे हे आपलं एक डिव्हिजनल हेड आहे की कोल्हापुरातल्या व्यक्तीचं काही काम असेल जिल्ह्याच्या वरचं महसूल, तर ह्या सगळ्या विभागीय बरीच कार्यालय ही पुण्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे आपण सगळे पुण्याला जातो विभागीय कार्यालयांसाठी, हायकोर्टासाठी जातो मुंबईला आणि सुप्रीम कोर्टासाठी जातो दिल्लीला. पण आता हायकोर्टाचं सर्किट बेंच आणि कालांतरानं जेव्हा खंडपीठ होईल तेव्हा भविष्य काळामध्ये अशीही हे होईल की आपण एक डिव्हिजनल हेड बनू, या 6 जिल्ह्यांचा आपण एक हेड करू. म्हणजे कोल्हापूरला महसूल आयुक्तालय होऊ शकतं 100%. पोलीस आयुक्तालय बद्दल काय? दोन्ही होऊ शकतं. पोलीस आयुक्तालय सुद्धा होऊ शकतं की होणार? निश्चितपणानं होईल अशी अपेक्षा आहे. कारण आता सर्किट बेंच आणि हायकोर्टचं बेंच येते त्यावेळेला एकंदरीत अशी परिस्थिती निर्माण होते की आयुक्तालय, पोलीस आयुक्तालय आणि महसूल आयुक्तालय त्या ठिकाणी निश्चितपणाने येण्याची शक्यता आहे. मला ओंकार तुम्हाला पर्सनली एक विचारायचं आहे की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये काम करता, मग आता कोल्हापुरातल्या एखाद्या वकिलांना जर सुप्रीम कोर्टामध्ये येऊन आर्ग्युमेंट करायचं असेल तर ते करू शकत नाहीत का? त्याची काय स्टेप असती? आणि तुम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये काम करताय, उद्या तुम्हाला जर कोल्हापुरात यायचं असेल तर तुम्ही कोल्हापुरात येऊन एखाद्याचं वकीलपत्र घेऊ शकता का? हे बघा, साधारणपणे आपण विचार करायला गेलात तर एक 3 भागांमध्ये वकिलांना आपण डिवाइड करू शकतो. ऍडव्होकेट जे म्हणजे सर्वसामान्य सर्व वकील, त्याच्यानंतर दुसरं ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड की जे आता मी झालोय किंवा सुप्रीम कोर्टाची परीक्षा देऊन ते होता येतं, आणि तिसरं आहे डेझिग्नेटेड सिनियर काउन्सिल. मग आता कोल्हापुरातले किंवा इतर या सगळे वकील हे सुप्रीम कोर्टामध्ये येऊन आर्ग्युमेंट 100% करू शकतात, परंतु त्यांना तिथल्या ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड वरती अवलंबून राहावं लागतं. कारण सुप्रीम कोर्टानं ती एक व्यवस्था तयार केली आहे. का? कारण भारतभरातून केसेस येतात, भारतभरातून केसेस येताना त्याचं एक स्टँडर्डायझेशन पाहिजे. तर ते स्टँडर्डायझेशन भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला असेलच असं नाही की त्याच्या चालीरीती, त्याच्या सगळ्या गोष्टी, त्याचे फॉर्मॅटिंग किंवा रोज काही ना काही घडामोडी सुप्रीम कोर्टात घडतात. मग आता समजा केरळमधला एखाद्या वकिलानं ते परीक्षा तो पास झाला, खरं तो तिथं दिल्लीत नाहीये किंवा हे, तर तो तिथल्या तिथं रोज कम्युनिकेट करून ते प्रश्न सोडवू नाही शकत. त्यांना त्या ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं ते व्हायला पाहिजे. त्यामुळं सर्व वकिलांना सुप्रीम कोर्टासाठी ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड लागतो. AOR म्हणतात तुम्ही, जसं आपण सुरुवातीला म्हणलं की संपूर्ण देशात 3,500 असे AOR साधारणपणे त्यातले कोल्हापुरातले तुम्ही एकमेव आहात म्हणजे आतापर्यंत तरी. मग तो एक दुवा असतो. AOR हा ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड हा दुवा असतो की सगळे वकील आता साहेबांना यायचं आहे तर फायलिंग करेन, बाकीच्या सगळ्या कोरस्पॉन्डन्स करेन, मग साहेब येऊन आर्ग्यू करू शकतात, किंवा मग कुठल्या सिनियर वकिलांना आपल्याला एंगेज करायचं आहे तर आपण एंगेज करू शकतो. पण केसेस फाईल होताना सुप्रीम कोर्टात ऍडव्होकेट ऑन रेकॉर्डच्या नावानं होत असतात. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट ब्रीफिंग ऍडव्होकेट, सिनियर ऍडव्होकेट आणि पक्षकार यांच्यातला आपण एक दुवा म्हणू शकतो ऍडव्होकेट ऑन रेकॉर्डला. आणि मग असतात सिनियर ऍडव्होकेट्स की ज्यांना आपण ब्रीफ केलं की ते आर्ग्यू करायला येतात, पण ते फायलिंग करू नाही शकत आणि ते परवडत पण नाही. त्यामुळे हे एक ब्रॉडली बघायला गेलं तर हे 3 भाग आहेत. आणि उद्या उठून समजा आता मी ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड आहे म्हणून मी इथं येऊ शकतो का? तर मी येऊ शकतो, कारण बार काउन्सिलची मी परीक्षा दिलेली आहे, माझ्याकडे सनद आहे, मी हे केलेलं आहे, मी येऊ शकतो. पण प्रॅक्टिकली बघायला गेलात तर तिथल्या कामाचा व्याप आणि तिथं त्यामुळे एका कोर्टामध्ये असणं ते प्रॅक्टिकल असतं. पण आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट हे येरा गबायाचं काम नाही. तिथं जायचं म्हणजे तुमच्याकडे पैसा पाहिजे, सहनशक्ती पाहिजे, सगळंच पाहिजे तरच जाणं शक्य आहे. त्यामुळे न्याय सुद्धा महागलेला आहे. होय, पण एकंदरीत काय आहे की आपण एवढाच विचार करू आजच्या घडीला काय की न्याय आपल्या दारी ही जी संकल्पना आहे त्यातला एक पहिला टप्पा म्हणून आपल्याकडं
सर्किट बेंच आलंय, निश्चितपणानं त्याचा फायदा पक्षकारांना होईल, वकिलांना पण होईल. पण सर्वात महत्वाचं म्हणजे न्यायापासून वंचित राहणारे जे पक्षकार होते की हे परवडत नाही, मुंबईला जाणं परवडत नाही किंवा मुंबईचा खर्च परवडत नाही म्हणून काही लोक न्यायालयात जाणं टाळत होते, म्हणजे अन्याय सहन करून आपण ते जाण्यासाठी टाळत होते. हे लोक वंचित यांना मोठा दिलासा मिळाला. आता साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेवटचं टोक बघितलं तर दोडामार्ग, आपलं बघितलं तर चंदगड, हे सांगलीचं बघितलं तर जतपर्यंत जाते किंवा सोलापूरचं बघितलं तर अक्कलकोट. हे जर ह्या लोकांनी मुंबईपर्यंत जायचं म्हणलं तर बऱ्याच वेळेला हे लोक मुंबईपर्यंत जाण्यासाठी आपल्याला न्याय स्वतःचा अन्याय सहन करतात, तर त्यांना हा ॲक्सेस आता अवेलेबल झाला, त्यामुळं कुणालाही न्यायापासून वंचित राहावं लागणार नाही अशी आपल्याला खात्री वाटते. पण मला सांगा, आता अशा पद्धतीचं सर्किट बेंच राज्यातील अन्य जिल्हे पण मागू शकतात का, आणि सर्किट बेंच देण्याचे काही निकष असतात का? आता यामध्ये काय झालंय की सर्किट बेंच आता बघितलं तर मला वाटतं की आता महाराष्ट्रातलं हे आपलं महाराष्ट्र राज्याचं 4थं बेंच आहे. बरोबर, मगाशी म्हणलं औरंगाबाद पण ते खंडपीठ आहे. हो, म्हणजे औरंगाबाद, नागपूर हे खंडपीठ आहे, गोवा पण खंडपीठ आहे. सर्किट बेंच तसं म्हणलं मग पहिलंच आहे. पण हे सर्किट बेंच ही पहिली स्टेप असते. मी आता आपण धारवाड किंवा गुलबर्ग्याला आता कर्नाटकात झाली ती दोन्ही सर्किट बेंच म्हणूनच झाली, पुढे ती खंडपीठामध्ये कन्वर्ट होतात. तर ह्या बेंचचा विचार केला तर महाराष्ट्रात जवळजवळ आता तीन तरी महाराष्ट्राची, म्हणजे मुंबई सोडलं तर महाराष्ट्राची म्हणून 3 आणि गोव्याचं 1 असं बेंच झाली. तर माझ्या अंदाजानं भारतात एवढी बेंच कोणत्याही राज्यात नाही आहेत. नाही, पण माझा मूळ प्रश्न तोच आहे की एकीकडं पुणे जिल्ह्याकडून पण सर्किट बेंचची मागणी होत होती, अशा पद्धतीनं अन्य जिल्हे पण उद्या मागणी करायला लागली तर तसे होऊ शकतात का? हे बघा, टेक्निकली प्रिन्सिपल बेंच मुंबई, हो, त्यातला एक निकष काय आहे की कुठलंही बेंच हे 200 किलोमीटरच्या बाहेर असावं. ओके, मग पहिलाच जो क्रायटेरिया आहे पुण्या मुंबईचा, त्यांचा 180, मी जर चुकीचं नसेल तर 180 किलोमीटर आहे पुणे मुंबई, त्यात त्यांना एक्सप्रेस वे आहे. आपण आता तो एक राजकीय विषय, आपण त्यात नको जायला की ते पात्र आहेत का नाही. टेक्निकली उद्या सोलापूरनं मागणी केली तर सोलापूर पण होऊ शकेल, कारण ते 200 किलोमीटरच्या बाहेर आहे. आता काय होतं की 2015 साली आमचं जे एक मागणीची तीव्रता शिगाला पोचलेली होती. त्याला 2015 साली त्यावेळीचे मुख्य न्यायाधीश मोहित शहासाहेब जे होते, त्यांनी त्यावेळेला ज्या काही राज्यात मागण्या होत्या ह्या सर्व मागण्यांचा विचार करून एक अहवाल तयार केला होता, आणि त्या अहवालात त्यांनी स्पष्टपणे प्रत्येक मागणीची मीमांसा केली होती, आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की या सर्व बाबीचा विचार करता सर्किट बेंच फक्त कोल्हापूर आणि कोल्हापूर येथेच स्थापन करता येईल. त्यामुळं आता ही म्हणजे या लढ्याला यश येण्यामध्ये जसा गवई साहेबांचा प्रचंड मोठा सिंहाचा वाटा आहे, मोहित शाह साहेबांनी पण त्याला एक पहिला मोहित शाह साहेबांनी एक हे सुरुवात केली म्हणलं तर काही चुकीचं ठरणार नाही. पण मला सांगा, आता हे जे सर्किट बेंच आहे, हे सर्किट बेंच हे परमनंट असणार आहे, पण आता तुम्ही म्हणता असं एक डिव्हिजनल बेंच आणि एकूण 3 न्यायाधीश इथं असणार आहेत, काय याची रचना काय? 4 न्यायाधीश असतील, एक डिव्हिजन बेंच आणि 2 सिंगल बेंच, असे 4 न्यायाधीश असतील. आता 4 न्यायालय असतील. बरं, हे कसं चालतं? 4 न्यायालय नाही, न्यायालय 3 होणार, डिव्हिजन बेंच 1 आणि 2 सिंगल बेंच. डिव्हिजन बेंच मध्ये 2 जजेस एकत्र बसतात एका डायस वरती, आणि सिंगल जज हा एकटा एका कोर्ट असतो, त्यामुळे सिंगल जजेस 2 म्हणजे ती 2 न्यायालय झाली, आणि डिव्हिजन बेंच 1 म्हणजे त्या दोघांचं मिळून 1 कोर्टरूम. पण मग ते कुठल्या डिव्हिजन कडे जायचं, एकल न्यायाधीशांकडे जायचं की या डिव्हिजनल बेंचकडे जायचं, हे कशावर ठरतं? त्या केस कामाच्या स्वरूपात हायकोर्टच्या अपिलेट साईडचे रूल्स आहेत, त्या रूल्स प्रमाणे ते ठरतं. त्यात टेक्निकल जायला नको, कारण ते सखोल आहे, आणि मी म्हटलं कोर्टाची पायरी चढायची कुणावरच कधी अजून आमची सुरुवात आहे, म्हणजे आम्हाला पण आता प्रोसिजर माहिती करून घेतली म्हणजे आमच्या लोकांना, म्हणून आम्ही आता सुरुवात केलेली आहे की आम्ही स्वतः आमच्या नवीन वकिलांना मार्गदर्शन करण्यासाठी लेक्चर्स चालू केलेले आहेत. आता पुढे वर्कशॉप घ्यायचं नियोजन आहे. आज आमचं शहाजी लॉ कॉलेजने एक वर्कशॉप सुरुवात केली, म्हणजे आता कोल्हापूरच्या वकिलांना पण अपग्रेड व्हावं लागेल. होय, आपल्याला पण वकिलांच्या नवीन वकिलांच्यासाठी आमची जी नवीन पिढी तयार करायची आहे सर हायकोर्टला जाणारी, त्यांच्यासाठी आपल्याला एज्युकेशन प्रोग्राम घ्यावे लागतील की जेणेकरून आमच्यातले वकील किंवा ह्या 6 जिल्ह्यातले जे वकील आहेत ते 6 जिल्ह्यातले वकील नवोदित वकील जे आहेत ते लवकरात लवकर सर्किट बेंच पुढे काम चालवायला उभा राहिले पाहिजेत.
अच्छा, पण मला सांगा, आपण हे एकीकडे सगळं जेव्हा बोलतोय त्यावेळी तुम्ही दोघंही न्यायदानाच्या प्रक्रियेतले एक जबाबदार घटकात म्हणून तुम्हाला विचारतोय. खरं खरं सांगा उत्तर, असं वाटतंय का की आपल्या कायद्यांमध्ये काही बदल होण्याची आता गरज आहे? काही कायदे आता हे कालबाह्य झाले, कारण अनेक कायदे ब्रिटिश काळापासूनचे, परिस्थिती बदलली, अनेकदा वेगवेगळ्या अनुभवातून आपल्याला लक्षात येतं की हा कायदा तेवढी जरब ठेवू शकत नाही. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की बाल गुन्हेगार म्हणून जो काही आता आपल्याकडे जे त्याची 18 वर्षाखालील असेल तर तो बाल गुन्हेगार समजला जातो, पण ही 18 वर्षाखालील मुलं आता बलात्कार, खून, अंमली पदार्थांची तस्करी अशामध्ये अडकत आहेत, अतिशय गंभीर गुन्हे होत आहेत. तेव्हा असे काही कायदे बदलण्याची वेळ आली असं वाटतं का? 100%. जसा जसा समाज बदलतो प्रश्न बदलतात, त्याच्यामुळे ह्या कायद्यांमध्ये पण अजून स्ट्रिंजंट व्ह्यू घेणं गरजेचं आहे. आता हे ज्या त्या स्तरावरती ती लोक काम करत असतात, म्हणजे लॉ इन्स्टिट्यूट्स आहेत, आपल्या पार्लमेंटमध्ये अशी विधेयकं येत असतात, त्याच्यावरती चर्चा होत असते, त्याच्यामुळे त्यांच्या स्तरावर ते होत असतं. भारत म्हणजे आपल्याकडे तशी सुरुवात पण झालेली आहे, म्हणजे कायद्यांमध्ये बदल करण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि होणार. म्हणजे ह्यामध्ये इम्पॉसिबल असं काही नाही, इम्पॉसिबल नाही आहे. पण तुमच्यासारखे वकील किंवा वकील संघटना त्याच्यासाठी काही प्रयत्न करतात? निश्चितपणानं प्रयत्न करायला पाहिजे, कारण बरेचसे कायदे असे आहेत की कालबाह्य कायदे झालेत किंवा बऱ्याचशा गोष्टी ब्रिटिशांच्या काळात जी समाज व्यवस्था होती त्या अनुषंगाने त्यांनी कायदे जे काही कायदे केले त्यामध्ये आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक पडलेला आहे. त्यामुळे निश्चितपणानं कायद्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षात कायद्यामध्ये बदल करण्याची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे आणि निश्चितपणानं थोड्यात हळूहळू ही प्रक्रिया पुढं, कारण आता जी बदलणारी परिस्थिती आहे, म्हणजे त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ताची थोडक्यात डिजिटल माध्यमं यायला लागली, हे यायला लागली, त्यामधून नवीन नवीन सायबर क्राईमसारखे गुन्हे व्हायला लागले. असे जे काही आहेत त्यामध्ये आपल्याला निश्चितपणानं नवीन कायद्यांची किंवा नवीन जुन्या कायद्यामध्ये पण आमूलाग्र बदल होण्याची गरज निश्चितपणानं राहिलेली आहे. त्यासाठी बार असोसिएशनपेक्षा बार काउन्सिल हा आमचा जो महत्त्वाचा घटक असतो तो बार काउन्सिल, प्रत्येक स्टेटला बार काउन्सिल, कारण जी काही विधेयकं येतात ती पहिल्यांदा बार काउन्सिलकडे रेफर केली जातात. त्यामुळं निश्चितपणानं बार काउन्सिल मार्फत ह्यासाठी प्रयत्न केले जातात आणि कायद्यामध्ये बदल होण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्यासाठी वकिलांची शिखर संस्था म्हणून बार काउन्सिल काम करते. अच्छा, खंडपीठ कृती समिती कधी अस्तित्वात आली? खंडपीठ कृती समिती ही साधारणपणानं 1992च्या दरम्यान अस्तित्वात आली. म्हणजे एकंदरीत बघितलं तर 1980-81 पासून ही सुरुवात झाली. आमच्या जुन्या लोकांनी सुरुवात करताना कोल्हापूर, सांगली, सातारा सगळ्या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन एक संघटन उभा करण्यास चालू केलं आणि हे संघटन उभा करत असताना ज्या वेळेला सुरुवात झाली तर मला वाटतं की 1983-84 या दरम्यान कराड येथे एक वकील परिषद झाली आणि तिथून ही सुरुवात झाली म्हणलं तरी चुकीचं होणार नाही. त्यानंतर 1992ला कोल्हापुरामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाची वकील परिषद झाली आणि त्या वकील परिषदेमध्ये पहिल्यांदा खंडपीठ 6 जिल्ह्यासाठी कोल्हापुरात खंडपीठ व्हावं असा ठराव करण्यात आला. ही बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाची जी वकील परिषद असते त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे म्हणजे न्यायाधीश त्यामध्ये आलेले असतात आणि त्यांच्या समक्ष जे काही परिषदेचं काम चालतंय त्यामध्ये ठराव होणं याला महत्त्व होतं आणि ती 1992 पासून सुरू, खऱ्या अर्थानं तिथून पुढं सुरू झाली असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही. त्याच्यापूर्वी सुरुवातीचा एक पाया घडवण्याचा प्रकार होता, त्यानंतर पुढच्या लोकांनी केलं. त्यानंतर 1996च्या दरम्यान पहिल्यांदा आंदोलन त्यावेळेला मोठं झालेलं होतं की साखळी उपोषणाचं आंदोलन त्यावेळेला, वकिलांचं साखळी उपोषण, ते पण 6 जिल्ह्यातून सगळ्या वकील येत होते, सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी येत होते. ह्या विशेष सांगायचं म्हणजे ह्या लढ्याला हा फक्त वकिलांचा लढा राहिला नाही, यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी भाग घेतला, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी भाग घेतला, सर्व सहकारी संस्थांनी भाग घेतला, सामाजिक संघटनांनी भाग घेतला, पक्षकार असतील, नागरिक असतील. हा लढा हा वकिलांचा नव्हताच, हा संपूर्ण इथं जेवढे घटक आपले नागरिकांचे जेवढे म्हणजे नागरिकांशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांनी यामध्ये सहभाग घेतला. हा पहिला टप्पा झाला. 2010 पासून दुसरा टप्पा चालू झाला. दुसऱ्या टप्प्यात 2010 पासून ज्यावेळेला सुरुवात झाली त्यानंतर 2013ला मला वाटतं की भारतातलं ते पहिलं आंदोलन होतं आमचं की 55 दिवस 6 जिल्ह्यात संपूर्ण कोर्ट कामकाज बंद होतं
मला आठवते म्हणजे ते 55 दिवसाचं कामकाज बंद असणारं मला वाटतं भारतातलं सगळ्यात पहिलं आंदोलन असं असावं. पण त्यावेळेच्या परिस्थितीत ते वातावरण पण तसं निर्माण झालं, आपली मागणी पूर्ण होईल अशी हे चिन्ह दिसत होती. 2015ला आम्ही तिथंपर्यंत पोचलो, पण त्यानंतर तिथेच थांबलं. पुन्हा आपण पुढे गेलो. निश्चितपणाने एक वेळ चांगली जुळून यायची होती असं म्हटलं तरी अवघड होणार नाही. कारण एका दृष्टीने गवई साहेब सरन्यायाधीश झाले, त्याबरोबरच आलोक आराध्य साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोघांनी चांगलं सहकार्य केलं. त्याचं फलित म्हणून आपल्याला आता सर्किट बेंच चालू होते. निश्चितपणाने आपण अशी अपेक्षा धरू की यानंतर खंडपीठ पण आपल्या लवकरात लवकर अस्तित्वात येईल. ओंकार, माझा प्रश्न थोडासा बाळगूत असेल कारण मला यातलं काही माहीत नाही आहे, पण आता जेव्हा आपण हायकोर्टात अपील करतो, त्यानंतर सुप्रीम कोर्टात जातो, तर आता मुळात आपल्याकडे न्यायालयाचा खूप प्रकार आहे. मुळात तुमच्याकडे एक असतं ते म्हणजे दिवाणी, दुसरं फौजदारी, त्याच्याबरोबरीनं कौटुंबिक न्यायालय वेगळं, सहकार न्यायालय वेगळं, लेबरचं कामगारांचं वेगळं. तर या अशा जे बाकीचे जे आहेत म्हणजे सहकार म्हणजे दिवाणी की आणखी फौजदारी सोडून ही बाकीची जी काही न्यायालय आहेत यांचं पण हायकोर्ट असतं का? ते हायकोर्ट याच्याशी कनेक्ट असतं? नाही, या सगळ्यातून चॅलेंज होऊन मग ते हायकोर्टात येतं आणि मग त्यातून चॅलेंज होऊन ते सुप्रीम कोर्टात जातं. नाही म्हणजे उद्या एखादं सहकार बाबतचं प्रकरण असेल किंवा एखादं जर कौटुंबिक प्रकरण असेल तर ते पण हायकोर्टामध्ये किंवा सर्किट बेंचमध्ये येऊ शकतं का? हे बघा, आता त्याच्यामध्ये काय आहे की आता फॉर एक्झाम्पल कंझ्युमर असेल किंवा कंपनी ट्रिब्युनल असेल किंवा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असेल किंवा एन्व्हायरमेंट रिलेटेड विषय असतील, इलेक्ट्रिसिटी असेल, असे एक 16 वेगळी ट्रिब्युनल्स आहेत. लवाद हे वेगळे ट्रिब्युनल्स आहेत. त्यांचं काम हे पहिला त्या ट्रिब्युनलमध्ये, त्यांच्या अपिलेट ट्रिब्युनलमध्ये आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये येतं. पण इतर बाकीचं जे सर्व कामकाज आहे ते त्यांच्या कोर्टामध्ये येतं आणि ते तिथून हायकोर्टात चॅलेंज होतं. म्हणजे त्याच्यात थोडंसं डिफरन्सिएशन आहे. ज्याला स्पेसिफिक आता कंझ्युमरच्या केसेसना स्पेसिफिक त्यांनी कमी दिलेलं आहे कंझ्युमर डिस्प्यूट फोरम, तर ते पहिला तिथं जाईल, त्यांच्या स्टेट कमिशनकडे जाईल, राज्य आयोग, आणि मग पुढे जाईल. मग त्यांची केस ही सिव्हिल आणि क्रिमिनल मध्ये येणार नाही. पण मला समजा ग्राहक न्यायालयामधल्या अगदी राज्य आयोगाकडून सुद्धा मला मिळालेला निकाल मान्य नाहीये, तर त्याच्यावरती मी राष्ट्रीय आयोगाकडे जायचं आणि राष्ट्रीय आयोगाने दिलेला निर्णय मात्र तो अंतिम, त्याच्यावरती अपील मी पुन्हा हायकोर्टात करू शकतो. सुप्रीम कोर्टला करता येते, सुप्रीम कोर्टला करता येते. मग अशी जी लवाद आहेत, ट्रायब्युनल्स आहेत, त्या व्यतिरिक्त जे आहे ते सर्व त्यांची लोअर कोर्ट्स आहेत. म्हणजे लेबरचं कोर्ट आहे, इंडस्ट्रियल कोर्ट आहे, अशी बाकीची सिव्हिल आहे, क्रिमिनल आहे, हे बाकीचे जे सगळे आहेत त्यांची चॅलेंज होऊन मग हायकोर्टातच येतं. आणि मग काही जणांना स्पेसिफिक दिलंय ते त्यांचं कोर्ट आणि मग हायकोर्टाच्या ऐवजी अपिलेट लेव्हलला ज्यांची ज्युरिस्डिक्शन्स आहेत त्यांना जर त्यांचे निर्णय मान्य नसले तर मग ते सुप्रीम कोर्टात जावं लागेल. आता आपलं कोल्हापूरचं जे सर्किट बेंच होते इथं साधारण किती केसेस येतील असं वाटते? 50 ते 60,000 केसेस 6 जिल्ह्यातील येतील असा अंदाज आहे. बर. आणि मग या केसेस तर वाढतच जाणार. त्यामुळे त्याच्याबद्दल अशी काही कुठं तुमच्या ज्युडिशरीमध्ये चर्चा होते का की हे खटले वेगवान पद्धतीने निर्गत करायचे असं म्हटलं जातं, पण त्याला टाइम बाउंड लिमिट काय असत नाही कधीच? नाही, आता हायकोर्टचं जर काम बघितलं तर त्यामध्ये त्यांचं कामाची पद्धतच अशी आहे की बरेचसे कामं अतिशय स्पीडली संपतात. त्यामुळे बऱ्यापैकी कामांचा निपटारा चांगला निश्चितच होईल, पण त्याबरोबर वाढणाऱ्याच कामांची संख्या पण तेवढीच असण्याची शक्यता आहे. जेवढी कामं वाढतील तेवढे न्यायाधीश वाढतील, न्यायालय वाढतील. त्यामुळं एक सुलभपणाने म्हणजे स्पीडी न्याय मिळण्याची जी संकल्पना आहे त्याला निश्चितपणानं मदत होईल सर्किट बेंचच्या स्थापनेमुळे. सर्किट बेंचचं उद्या खंडपीठात रूपांतर झालं तर आता जशी तुम्ही म्हणालात की 3 बेंच असणार देतो आता सध्याच्या सर्किट बेंच तशी बेंच वाढतील 100% निश्चित होणार. अच्छा, अजून फास्ट न्यायदानाची प्रक्रिया होऊ शकेल आणि आपल्या थोडक्यात केसेसचा निपटारा अधिक वेगवान होऊ शकेल. म्हणजे अगदी आपण साधेपणानं बघितलं तर मुंबई हायकोर्टात आज जे ज्युरिस्डिक्शन आहे की इतक्या जिल्ह्यांचं साधारणपणे 10 ते 12 जिल्ह्यांचं सगळं काम तिथं येतं, त्याच्यामुळं हायकोर्ट त्यांच्या स्पीडनं काम करत असतं. ते पण जजेस आहेत त्यांची पण ते प्रचंड वेगानं काम करत असतात, पण कामांचा लोडच इतका आहे की ते शक्य नाही. म्हणजे दिवसाला 100 मॅटर लागत असतील तर ते होणं शक्य नाही. त्यामुळे स्वाभाविक उरलेले 50 जे आहेत जे रीच झाले नाहीत
त्यांना पुढे जायला लागेल. पण आता बघा की कोल्हापूरला जर सर्किट बेंच आलं आणि जर ही 50-60 हजार सर जसं म्हणतात तशी कामं जर आली इथं, तर ती कामांना परत म्हणजे ती लगेच लागत जातील. त्याच्यामुळं हे होईल. मग जेव्हा केव्हा परत तो टप्पा येईल की आता नवीन फायलिंग झालेलं पण वाढलंय, जुनं पण वाढलंय, पण ती वेळ यायला कोल्हापुरात अजून टाइम आहे. म्हणजे आता आपण एक रिलीफ आहे की आत्ताची जी कामं आहेत ती तरी पटकन बोर्डावर येतील आणि नवीन कामं सुद्धा लगेच यायला हरकत नाही. म्हणजे ज्यासाठी आपल्याला मुंबईत एकदम म्हणजे आकाश पाताळ एक करायला लागायचं ती परिस्थिती होणार नाही. आता 18 ऑगस्टला कोल्हापुरातील सर्किट बेंच कार्यान्वित होते. आपलं जे बार असोसिएशन आहे, सर्व वकील वर्ग घरातलं एखादं कार्य असल्यासारखं या उद्घाटनाच्या तयारीमध्ये आहेत आणि अतिशय आनंदानं मनापासून सगळे काम करत आहेत. 17 ऑगस्टला सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे. मला सांगा, त्यानंतर लगेच 18 तारखेपासून याचं कामकाज सुरू होईल का? आता सुरुवातीला उद्घाटनाचा जो कार्यक्रम आहे तो 17 ऑगस्टला होतोय. हो, भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब स्वतः इथं उद्घाटनासाठी येणार आहेत. त्याबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री पण येणार आहेत. निश्चितपणाने त्या दिवशी उद्घाटन झालं की 18 तारखेला ज्या वेळेला कामकाज सुरू होणार, सकाळी 10 वाजता बोर्डचं पहिलं काम तिथे कामासाठी सर्किट बेंचचं काम सुरू होणार. बर, असं सर्किट बेंच आलं की तिथल्या जिल्हा न्यायालयावरती पण काही वेगळी बंधनं किंवा त्यांना वेगळे पॉवर्स काही मिळतात? काही बदल होतो तिथल्या कामकाजामध्ये? नाही, तसा काही फारसा फरक पडत नाही. पण एक निश्चितपणानं वरिष्ठांचं म्हणजे जसं म्हटलं की एसपी ऑफिस शेजारी आहे की त्या पोलीस स्टेशनवरती थोडासा वचक निर्माण होतो, तेवढा नैतिक दबाव निश्चितपणाने तयार होतो. अच्छा. नाही, आणि एखाद्या शहरामध्ये हायकोर्टाचं बेंच असणं ही छोटी गोष्ट नाही. त्याच्यामुळं अखंड कोल्हापूर आणि या 6 जिल्ह्यांसाठी ही प्रचंड मोठी गोष्ट आहे की आपल्याकडे मोठी अचिव्हमेंट आहे की आपल्याकडे हे आहे. म्हणजे खंडपीठ असणं किंवा सर्किट बेंच असणं म्हणजे हे तुम्हाला जगाच्या नकाशावर, भारताच्या नकाशावरती, म्हणजे आता आपण भारताच्या नकाशावरती एका ठिकाणी आणून ठेवतो की यांचं आहे. आणि ह्याचे रेफरन्सेस मग आता सतत सुप्रीम कोर्टात यायला सुरू होईल. त्याच्यामुळे आजपर्यंत कोल्हापूर एक शहर असेल, पण आताची ओळख असणार आहे ते एक सर्किट बेंच म्हणून असणार आहे. त्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे की जेव्हा दिल्ली स्तरावरती जेव्हा हा रेफरन्सेस येतील की कोल्हापूर बेंच, तेव्हा आपण एक स्वाभाविकपणे भारताच्या सगळ्या जडणघडणीचा एक आमूलाग्र भाग बनून जातो. थोडक्यात काय की मुंबई, नागपूर, औरंगाबाद याबरोबर यांच्याबरोबर कोल्हापूर, आता त्याचं आपलं कोल्हापूरची ओळख तशी होईल की न्यायदान वेगवान पद्धतीनं आणि सुलभ पद्धतीने मिळण्यासाठी कोल्हापूरचं सर्किट बेंच आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. मी जेव्हा डॉक्टरांची मुलाखत घेतो तेव्हा सांगतो की या डॉक्टरांकडे जायची वेळ येऊ नये. तसं मी आज पुण्याला सांगतो, वकिलांकडे जायची कुणाला कधीच वेळ येऊ नये. पण जर तशी वेळ आली, कारण आजही सर्वसामान्य माणसाचा कायद्यावर प्रचंड विश्वास आहे. म्हणजे एका चित्रपटातला तो डायलॉग आहे की माणूस कधी म्हणतो, आय विल सी यू इन द कोर्ट. म्हणजे अजूनही ते कोर्टाबद्दलचा आदर आणि कोर्टातनं मला न्याय मिळेल ही भावना आपल्या समाज मनामध्ये घट्ट आहे. आणि न्याय मिळवून देणाऱ्या प्रक्रियेमध्ये वकील असतील, न्यायाधीश असतील किंवा अशी न्याय मंदिरं असतील, यांची संख्या जेव्हा वाढतीये तेव्हा त्याच्यातून आपल्याला गतिमान न्याय मिळेल असं वाटतं. ॲट द सेम टाईम मला असं वाटतं कधीच कोणी कोणाशी भांडू नये, वाद घालू नये, कोर्टात जायची वेळच येणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे मग ऑटोमॅटिकली कोर्टावरचा कामाचा ताण कमी होईल आणि न्यायदान प्रक्रिया सुलभ सुरू होईल. पण आत्ता तरी कोल्हापुरामध्ये सर्किट बेंच होऊ घातलेला आहे. 18 तारखेपासून प्रत्यक्ष कामकाज सुरू होत आहे. त्यामुळे कोल्हापूरसह 6 जिल्ह्यातील पक्षकारांची प्रदीर्घ मागणी पूर्ण झालेली आहे आणि या लढ्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. सगळ्यांचं आज नाव घेऊ शकत नाही, पण कोल्हापूरनं एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे की एखादा लढा कसा उभा करायचा आणि त्यात यश कसं मिळवायचं हे सर्किट बेंचच्या माध्यमातून आपण दाखवून दिलेलं आहे. आणि लवकरच सर्किट बेंचचं खंडपीठामध्ये रूपांतर होईल. शेंडा पार्कमधली जवळपास 27 एकर जागा राखीव ठेवलेली आहे. त्यामुळे तिथला इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यानंतर नक्कीच तिथं खंडपीठ होईल. आणि जसं या दोन्ही मान्यवरांनी सांगितलं, जेव्हा सर्किट बेंच सुरू झालेला आहे तेव्हा ऑटोमॅटिकली पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, इथलं सगळं अर्थकारण याला बूस्टर डोस मिळेल. कारण जेव्हा 6 जिल्ह्यातील पक्षकार येतील, वकील येतील, तेव्हा त्यांना राहण्यासाठी हॉटेल्स पासून ते अगदी रिक्षापर्यंत सगळ्यांनाच एक चांगला व्यवसाय मिळणार आहे. आणि त्यामुळे एक प्रकारे पर्यटन सुद्धा वाढणार आहे असं मला हरकत नाही. सो आजच्या या एपिसोडमध्ये हे दोन्ही मान्यवर वेळ काढून इथं आले आणि एकूणच कोल्हापूरची या आत्तापर्यंतची ही जी काही लढ्याची परंपरा होती
त्याच्यामध्ये सर्किट बेंचच्या लढ्यानं एक वेगळा एक मानदंड प्रस्थापित केला आहे, त्या संपूर्ण लढ्याची माहिती दिली आणि या सर्किट बेंचची गरज आणि त्याच्यातून निर्माण होणारे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिली. दोघांचे मी खूप खूप आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.